तालुका नगरू 189 मध्ये, कोंढणकर उमा सागर 63 मध्ये, लकाते सुवर्ण राजेंद्र 38 मध्ये, रजपूत संगीता संतोष 477 मध्ये, नोटा 4 झालेलं मतदान नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार घाडगे योगेश्वरराव महेश अरे उमेदवार आला की इकडे नागराळे शारदा अरे कॅमेरा दिसतात किती प्रभावळकर गायत्री चित्रगुप्त 8 मध्ये, माने सविता प्रताप 310, सोनुले राणी अरुण 6, नोटा 4 प्रभाग क्रमांक 5 केंद्र क्रमांक 1 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना झालेलं मतदान घाडगे युगंधरराव महेश चला इकडे हो साहेब इकडे नागराळे शारदा धनाजी 5 मध्ये, प्रभावळकर गायत्री कागलच्या निकालाचे कल हाती आलेले आहेत आणि विजयी जल्लोष आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। साधारण मुश्रीफ आणि समरजितराजे घाडगे यांची आघाडी आहे ते बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळतात। या आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर या ठिकाणी आहे ते जल्लोषात मिरवणूक आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मिरवणूक आहे ती पाहायला मिळते आणि एक प्रकारचा जल्लोष आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येते। कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि गुलालाची मुक्त हस्ते उधळण या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि एकूणच पाहायला गेलं तर हे उमेदवार सुद्धा आतमधून आहे ते डायरेक्ट हार घालूनच या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। त्यांचं अभिनंदन या ठिकाणी होताना एकूणच दिसून येते। अत्यंत चुरशीनं ही मतदान प्रक्रिया आहे ते कागलमध्ये पार पडली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी विजयी जल्लोष आहे तो साजरा केला जातोय। अर्थात मिरवणुकांना परवानगी आहे ते प्रशासनाने नाकारले, मात्र या ठिकाणी विजयी उमेदवार आपला आनंद आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळते। या विजयी उमेदवाराची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न काय सांगाल? विजयी हा विजय आमचा युतीचा विजय आहे आणि राजेसाहेब समरजित राजेंनी हे विजय खेचून आणल्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो। खरं तर मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे यांची आघाडी जनता स्वीकारेल का नाही असा एक प्रश्नचिन्ह होता। ही आघाडी स्वीकारली म्हणायचं, जनतेने ही आघाडी स्वीकारून चांगल्या मतांनी सगळ्यांना विजय केल्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो। या ठिकाणी पाहायला जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे सगळे विजयी उमेदवार आहेत ते या ठिकाणी आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात। त्यांचे समर्थक आहेत ते त्यांना अगदी खांद्यावरती घेऊन आहेत ते त्यांची विजयी मिरवणूक काढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जी कल हात येतात त्या कलानुसार या ठिकाणी पाहायला गेलं तर मुश्रीफ आणि समरजित राजे यांची जी आघाडी होती त्या आघाडीने या ठिकाणी एक हाती बाजी मारल्याचं दिसून येतं। त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा आहे तो सध्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच आता कागलमध्ये आहे ते गुलालाची उधळण मुक्त हस्ते व्हायला सुरुवात झाल्याने एक जल्लोषी वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि असाच कल आहे तो आता मुश्रीफ आणि समरजित राजे यांच्या आघाडीच्या बाजूने आला, त्यामुळे या आघाडीवरती सुद्धा लोकांनी विश्वास दाखवल्याचा आहे ते पाहायला मिळते।